तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण आलेलो आहोत दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे सुरू असलेल्या आर्ट फेस्टिवलमध्ये. या आर्ट फेस्टिवलचं केंद्रस्थान असलेलं छत्रपती शिवरायांच्या शिवकालीन वस्तूंवरती एक प्रदर्शन मांडलेलं आहे, ज्याचं नाव आहे दर्यापती म्हणून. आज आपण इथे व्हिजिट करणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण बघूया की आपल्याला आतमध्ये काय काय बघायला मिळतं. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत कुमार गुरव, जे आता आपल्याला ऐतिहासिक जे शिवकालीन आरमार होते त्याच्यावरती आपल्याला काही माहिती देणार आहेत. ते त्याचे अभ्यासक आहेत. आता आपण बघू त्यांच्याकडून आपल्याला काय माहिती मिळते म्हणून. दर्यापती शिवराय या प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया केल्या ज्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आहेत, पण महाराजांचा एक वेगळा पैलू आहे ज्याला आपण दर्यापती शिवराय असं म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हणून आपण संबोधतो. का तर 350 वर्षापूर्वी या भारताच्या किनारपट्टीवरती भारतीयाच्या सुरक्षेसाठी एकही जहाज नव्हतं जे भारतीय राजाचं आहे. या भारताच्या समुद्रकिनाऱ्यावरती किंवा समुद्रावरती वर्चस्व आहे ते पोर्तुगीजांचं, डचांचं, ब्रिटिशांचं. आणि त्यांच्याविरुद्ध अखंड भारतामध्ये एकही भारतीय राजा नाही ज्याने यांचा प्रतिकार करायसाठी आरमाराची उभारणी केली, थोडक्यात नौदलाची उभारणी केली असेल. ते काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. म्हणजे त्यांना आपण भारतीय नौदलाचे जनक म्हणतो ते त्या कारणासाठी. महाराजांनी त्या दरम्यान अनेक जहाजांची निर्मिती केली. वेगवेगळी जहाजं महाराजांनी बांधायला घेतली होती जी लढाई करण्यासाठी लढाऊ जहाजं होती. त्यातलं पहिलं जहाज होतं ते गलबत या नावाचं. हे गलबत एक छोटं लढाऊ जहाज आहे. त्या जहाजाची प्रतिकृती आपण इथं ठेवली. म्हणजे आपण चित्रांमध्ये पाहतो की शिवाजी महाराजांचं जहाज नक्की कसं होतं, त्याची ते दिसायचं कसं, त्याच्यावर किती माणसं होती, किती मावळे काम करायचे, कसं प्रवास करायचं, ते कसं चालायचं. तर थोडक्यात ती प्रतिकृती जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत दृश्य स्वरूपात येत नाही, तोपर्यंत आपल्याला समजत नाही ते जहाज नक्की कसं होतं. तर या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण गलबत हे नावाचं जहाज ठेवलं आहे. त्याच्यावरती 50 लोक आहेत जे दर्यावरती लोक आहेत, सैनिक लोक आहेत जे आरमारामध्ये काम करत आहेत आणि लढाई करण्याचं काम करत आहेत. ते गलबत जहाज. 2 नंबरचं जहाज आहे ते गुराब या प्रकारातलं आहे. त्याच्यावरती 110 लोक आहेत आणि ते पूर्णपणे वाऱ्याच्या साह्यानं चालतं. म्हणजे महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की फार मोठी आणि फार छोटी जहाजं बांधू नका, म्हणजे चालीच्या गुराबाभोवत थोरणं मध्यम रीतीनं सजवावे असं उल्लेख आहे. ते पूर्णपणे वाऱ्यावरती चालतं. जसं गलबत वल्लवता सुद्धा येतं तसं हे मोठं जहाज फक्त वाऱ्यावरती चालतं. त्याच्यावरती 110 लोक आहेत. त्याच्यावरती तोफा आहे. ते समुद्राच्या वर गस्त घालण्याचं काम, संरक्षण करण्याचं काम या 2 जहाजाच्या माध्यमातून व्हायचं. शिवाजी महाराजांच्या कालखंडात या 2 जहाजं होती. महाराजांनी स्वतः त्याच्यावरून प्रवास केला होता बऱ्याच वेळेला. जसं की बसनूरची स्वारी होती त्या महाराजांनी या जहाजांचा वापर केला होता. अनेक जहाजं होती जे व्यापारी जहाजामध्ये मोडतात. त्यात फतेमार आहे, तरांडे आहे, अशी वेगवेगळी जुग वगैरे प्रकारची जहाजं आहेत जी व्यापारी जहाज आहेत. पण आणीबाणीच्या काळामध्ये त्याच्यावरती तोफा ठेवून त्याचासुद्धा युद्धासाठी वापर केला गेला आहे. तर महाराजांचं हे 2 नंबरचं गुराबचं जहाज. पुढे आपण पाल ही प्रतिकृती ठेवली आहे जहाजाची. ते नंतर आलं. म्हणजे महाराजांच्या काळात पाल हे जहाज वापरल्याचे संदर्भ नाहीत, पण मराठा आरमारातलं सर्वात मोठं जहाज म्हणून आपण पाल जहाजाकडे पाहतो. मग ते जहाज किती मोठं आहे, त्याच्यावर कशी माणसं सर्वाईव्ह करतात, कशी युद्ध करतायत याची काही चित्र आहेत. ते चित्र आपण या प्रदर्शनाच्या माध्यमातून लावलं आहे. त्याचबरोबर ब्रिटिश ज्यांच्या विरुद्ध आपण युद्ध केलं समुद्रामध्ये, ते ब्रिटिशांचं जहाज नक्की कसं दिसायचं, तर त्या जहाजाची एक प्रतिकृती आपण ठेवली आहे. पोर्तुगीज भारतामध्ये आले होते 1498च्या दरम्यानमध्ये. त्यावेळेस ते समुद्रामध्ये संचार करायचे. मग त्यांची जहाजांची पद्धत कशी होती, त्यांची दाटणी कशी होती, जी मराठ्यांच्यापेक्षा जरा वेगळी आहे. तर ते पोर्तुगीज दाटणीचं जहाज त्याचीही प्रतिकृती आपण ठेवली आहे. त्याचबरोबर आजच्या चालूच्या घडीला भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जहाजं आहेत. त्यातले प्रमुख जर विचार केला तर INS विशाखापट्टणम हे विध्वंसक प्रकारातलं आहे, म्हणजे डिस्ट्रॉयर आहे. त्या प्रकाराच्या जहाजाची प्रतिकृती या माध्यमातून आपण ठेवली. आणि शेवटची प्रतिकृती आहे ती INS विक्रांत, जे भारताचं आत्ताची आघाडीची विमानवाहू युद्धनौका आहे, एअरक्राफ्ट कॅरियर आहे. त्याही जहाजाची प्रतिकृती या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण ठेवली आहे. महाराजांपासून ते भारतीय नौदलापर्यंतचा हा प्रवास प्रतिकृतीच्या माध्यमातून आपण लोकांसमोर खुला केला आहे.
तर हे जे लारी म्हणून जो नाण्याचा प्रकार आहे त्याच्याबद्दल जरा तुम्ही मला इन्फॉर्मेशन देणार का? कारण की हे बाकीच्या लोकांसाठी माझ्या मते तरी ते एकदम नवखंच आहे, कारण की शिवराई वगैरे त्यांनी बघितलेली असेल, पण लारी हे पहिल्यांदाच ऐकतो आपण. या प्रदर्शनाची संकल्पना जर बघितली तर प्रदर्शनाचं टायटल जे आहे तेच आहे दर्यापती शिवराय. तर त्यानिमित्ताने आपण मुंबईकरांना पाहण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण 4 नाणी ठेवली, जी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कोस्टल भाग होता, जो समुद्र किनाऱ्यावरती जे काही युद्ध झाली, जे काही राज्यकर्ते झाले त्याच्याशी संबंधित ही नाणी ठेवलेली आहे. तर अली आदिलशाह द्वितीय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा समकालीन आहे, म्हणजे 1659-57 ते 72पर्यंत त्याची कारकीर्द होती. तर इराणमध्ये पूर्वी लार नावाचं शहर आजही आहे, ते लार. ओके. दाभोळपासून ते अगदी आफ्रिकेपर्यंत इथोपिया असेल किंवा इराण या भागामध्ये दाभोळवरनं गलबतं जायची, व्यापारानिमित्त असू दे किंवा तिकडचा काही धार्मिक प्रवास वगैरे असेल, यानिमित्त आपल्या कोकण भागातनं काही बंदरावरनं तो व्यापार चालायचा. तर तो लार नावाच्या शहरापर्यंत असायचा. तर इराणमध्ये ह्या लार नावाच्या शहरावरनं लारीन नावाचं नाणं तिथे ते प्रसिद्ध आहे. ओके. ज्या वेळेला आपण एखाद्या देशाची सीमा ओलांडतो त्यावेळेला तिकडचं चलन लागू होतं. बरोबर. तर त्या लार नावाच्या आणि तिकडचं जे लारीन नावाचं जे चलन आहे त्याच्यावरती ह्या अली आदिलशाह द्वितीयने ते नाणं तिथे आपल्या दाभोळ बंदरामध्ये त्याने ते पाडलेलं आहे. ओके. एका बाजूला बघाल तर ते अली आदिलशाह द्वितीयचं त्याने नाव लिहिलेलं आहे की साधारण सुलतान अली आदिलशाह, आणि पर्शियनमध्ये जर दुसऱ्या बाजूचा मजकूर बघितला तर जर्ब लारी दाबोली हे चंद्रपूरचे ज्येष्ठ नाणेसंग्राहक आहेत श्री अशोक सिंग ठाकूर सर. त्यांनी चंद्रपूरवरनं ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला ते उपलब्ध करून दिलं आहे. या लारींचं एक वैशिष्ट्य असतं की साधारण जर समजा नाव जर आलं तर कधी कधी डेट येत नाही, डेट असेल तर नाव क्लिअर नसतं, पण ह्या 3 लारीन अशा आहेत की ज्याच्यावरती राज्यकर्त्याचंही नाव आहे आणि त्याच्यावरती तारीख देखील आलेली आहे. ओके. तर माझं मुंबईकरांना आव्हान आहे की अशा माध्यमातून काही दुर्मिळ वस्तू तुम्हाला अनुभवायला मिळतात, त्यामुळे वेळात वेळ काढून जर आलात तर हा ऐतिहासिक ठेवा सर्वांना पाहण्यासाठी मिळेल. नक्कीच खरी गोष्ट आहे ही, कारण की इतिहासाबद्दल फार कमी जणांना माहिती आहे. ॲक्च्युली आता पण जे नवीन जनरेशन आहे त्यांना इतिहासामध्ये आवड पण कमी आहे, पण अशा काही वस्तू तुम्ही जर उपलब्ध करून देतात तर आत्ताच्या जनरेशननी नक्कीच इकडे येऊन त्यांना व्हिजिट केलं पाहिजे, बघितलं पाहिजे, इतिहास स्वतःचा आपला काय आहे तो समजून घेतला पाहिजे. भले ते बाहेरचे लोक इकडे आलेले होते, पण त्यांनी काही गोष्टी घडवलेल्या होत्या, आपण काय गोष्टी घडवलेल्या होत्या, ह्या सर्व गोष्टी ॲक्च्युली अनुभवल्या पाहिजेत. धन्यवाद, तुम्ही एवढा किमती वेळ दिला आम्हाला. धन्यवाद. थँक्यू. हे नाणं काल त्या काकाने दिलं होतं, मला पण त्याला पण दिलं, पण त्याचा कसा छत्रपती क्लिअर दिसतोय. माझं जे आहे ना ते ह्याच्याहून अँटिक आहे. ओके. जास्त ही पण सगळी छत्रपतीच आहे. ह्या सगळ्या शिवराय आहेत, ह्या सगळ्या अर्ध्याच्या आहेत. ओके. आणि ह्याच्याहून छोट्या येतात तावच्या अजून छोट्या येतात. पाव अर्धा आणि 1 हो ह्या अर्ध्याच्या ह्या अर्ध्याच्या. तर त्यांनी मला दिली ना त्याची बोल नाणं असतं, त्याला बोल असतो, चायनाची नाणी असतात, तर त्याला इंडिया दिलेलं आहे. ओके. नमस्कार मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत ओंकार घोसाळकर, आणि येथे आता आपल्याला शिवकालीन जे शस्त्र आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहेत. जय शिवराय. माझं नाव ओंकार घोसाळकर. आता आपण आहोत वनिता समाज हॉलमध्ये वेद फाउंडेशनच्या मार्फत आपण हे जे दर्यापती शिवराय आहे एक्झिबिशन भरवलं आहे त्यासाठी आपण इथे आलो आहोत. आणि आज जर आपण बघितलं तर सुरुवातीला आपण बघितलं तर गलबतं होती, गलबतानंतर आपण वरती यायच्या आधी आपल्याला नाणी मिळाली. जसं किरणदादांनी आपल्याला फार उत्तम आणि छान असं पूर्ण परिचय दिला आहे. आता त्यांनी एक म्हटलं होतं की आपण ज्यावेळेला दर्यापती शिवराय आपण म्हणतो, फादर ऑफ इंडियन नेव्ही महाराजांना म्हणतो, तर ते म्हणताना त्यांनी सांगितलं की आपण दर्याचा अभ्यास करतोय. तर दर्याच्या अभ्यासात करताना आपल्याला किल्ले झाले, त्यावेळेला वापरलेली शस्त्र झाली, तर त्या शस्त्रांसाठी आपण ज्यावेळेला विचारतो तर आपल्याला पण काही शस्त्र आहेत जी आपल्या त्यावेळेच्या मावळ्यांनी वापरली होती. तर त्यातली जी आपण बघितली तर ही बऱ्यापैकी शस्त्र आहेत जी त्यावेळेला मावळ्यांनी पण वापरली आणि तिथल्या आपल्या ज्या समोरचे जे शत्रू होते त्यांनीही वापरली. आता आपल्याकडे फिरंग धोप आहे. धोप आजकाल आपल्या मराठ्यांमध्ये आणि आजकालच्या पिढीला फार जिव्हाळ्याचा आणि असं कौतुकाचा विषय की सगळ्यांकडे धोप असली पाहिजे. जर आपण ही धोप नीट पाहिली तर हिचं जे पातं आहे हे डमॅस्कस पातं आहे. हे आपण बाहेरच्या देशातनं आयात करतो आणि मग आपण इथे त्याला बनवतो. हे त्या काळापासून चालत आलं. त्याच्यानंतर जर आपण नीट बघितलं तर ही रॅपियर धोप आहे. ह्या धोपमध्ये आणि ह्या धोपमध्ये थोडासा फरक आहे की हिचं पातं बारीक आहे आणि जाड आहे. ही दोन्ही साईडला धार आहे आणि हिला एक साईड धार आहे. ओके.
आता त्याच्यात जर आपण थोडं पुढे गेलो की आपण बघितलं पट्टा. पट्ट्याचं जर आपण नीट बघितलं तर पट्टा हे जे शस्त्र आहे हे आपलं बाजीप्रभू देशपांडेंनी वापरलेलं शस्त्र आहे. ह्याची एक खास बनावट अशी की त्यावेळेला कसं आहे की एक तर शेती करा किंवा युद्ध करा. बरोबर. आता शेती पण करायची आणि युद्ध पण करायचं आहे, तर आपला हात मजबूत राहायला पाहिजे. मग हाताला आपल्या मुठीपासून ते आपल्या कोपऱ्यापर्यंत ज्यावेळेला जर हात असेल तर आपण शेती करू शकतो. मग त्याला प्रोटेक्शन म्हणून हे इथून जर बघितलं तर इथून इथपर्यंत गार्ड लागतं, म्हणजे ते इथून पूर्ण मुठीपासून ते आपल्या कोपऱ्यापर्यंत राहतं. तर हे गार्ड आहे, हा पट्ट्याचा वापर. ज्या वेळेला पट्टा फिरतो तर त्या दोन्ही साईडला जर बघितलं धार आहे आणि हे डेडली शस्त्र म्हणून त्यावेळेला प्रचलित होतं. का तर ज्यावेळेला जो पट्टा फिरवणारा पट्टेकरी आहे तो जेव्हा पट्टा फिरवायचा तर पट्ट्याच्या फिरवताना आपल्या शरीराच्या दोन्ही बाजूला एक रिंगण तयार व्हायचं. त्या रिंगणात कुठूनही शत्रू येऊन दे तो कापला जाणार, एवढं ते घातक होतं. म्हणजे बाजीप्रभूंनी ज्या वेळेला हे पट्टा चालवलं तर ज्यावेळेला हे पट्टा जो पट्टेकरी वापरतो किंवा जो कुठलाही मावळा पट्टा चालवतो तर त्याच्या अंगात तितकी चालाकी आणि तितका संयम असला पाहिजे की ते पट्टा चालवताना स्वतःला लागू नये. त्यासाठी बरंच म्हणजे हे जे चालवणारे शस्त्र ते कुठल्याही साध्या ऐरागेराचं काम नाही, त्यासाठी तो पटाईत पट्टेदारच पाहिजे आणि ते बाजीप्रभू होते आपल्याकडे. त्याच्यानंतर जर आपण नीट बघितलं तर ह्या तलवारी आहेत, ह्यांचासुद्धा वापर त्यावेळेला आरमारात आपल्या सैनिकांनी केलेला आहे. ही जी कट्यार दिसते हिला जर नीट पाहिलं तर ह्याच्यावरती जाळी काम पण आहे आणि जोड कट्यार म्हटला तिला. जोड कट्यार का तर ज्या वेळेला एखाद्या आपल्या तलवारीचं पातं तुटतं तर ते तुटल्यानंतर त्याला आपण कट्यारीमध्ये जॉईन करतो रिबीट मारून. तर हे दिसतं ना, हे तलवारीचं पातं आणि इथे आपण त्याला जॉईन मारतो. म्हणजे ही जोड कट्यार झाली. हो, म्हणजे आपण कुठलंही शस्त्र असं वाया जाऊन दिलं नाही, त्याचा काही ना काहीतरी आपण परत वापर केलेलाच आहे. हो. त्याच्यानंतर ही जी बंदूक आहे त्यावेळेला फ्रेंचांनी वापरली आहे, इंग्रजांनी वापरली, तर त्याच्यातली आपल्याकडे एक ही बंदूक आहे. आता तिथून मला एक प्रश्न विचारायचा होता. हे जे पट्टा जो आहे हो ह्याचं पात हे जाडं असतं की पातळ असतं? कारण की मोस्टली पिक्चरमध्ये बघतो ते त्याच्यामध्ये ते लवतं पातं असतं. करेक्ट आहे. ह्याचं पातं हे लवतं आहे, म्हणजे जे ओरिजिनल होतं ते लवतं असायचं की जाडवालंच असायचं? ॲक्च्युली जर नीट बघितलं तुम्ही तर ह्याचं जे पातं आहे ते जाड तलवारीचंच पातं येतं. ओके. पिक्चरमध्ये आपण जे बघतो ते थोडंसं वेगळं आहे. बरोबर. कारण काय झालं त्याच्यामुळे ना आत्ताच्या जनमानसामध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो हो, की बाबा ते लवतंवालं पातं असेल म्हणून. हो. आता त्याचा एक तुम्हाला मी फोड करून सांगतो, त्याचं पूर्ण स्पष्टीकरण सांगतो. ज्या वेळेला मराठ्यांचं वर्चस्व थोडं कमी झालं आणि इंग्रजांचं वर्चस्व वाढायला लागलं तेव्हा इंग्रजांनी ॲम्युनेशन ॲक्ट आणि आर्म्स ॲक्ट लावले, म्हणजे शस्त्रबंदीचा कायदा पास केला. बरोबर. तर शस्त्रबंदीच्या कायद्यामध्ये त्यांनी असं केलं की तुमचं जे शस्त्र आहे ते तुमच्या सुरीपेक्षा जास्त मोठं नसावं. ओके. आता त्याच्यात त्यांनी दोन प्रकारे आपलं हे केलं की एक तर मराठ्यांच्या तलवारी साईडला काढा. तलवारी काढल्या तर हे आपल्याला ऑटोमॅटिक शरण येणार, कारण कसं आहे ज्यांच्याकडे ढाली त्यांच्या तलवार असणारच. बरोबर. तलवारी काढल्या तर हे काहीच करू शकत नाही आपल्याला. मग त्यावेळेला काय झालं, ते जेव्हा तो कायदा पास झाला मराठ्यांनी तलवारी काही तोडल्या, काही ठिकाणी विहिरीत टाकून दिल्या, काही ठिकाणी भिंतीत पुरल्या गेल्या. पण आपल्याला असलेली अवगत कला ह्याचा कुठेही विसर पडू नये म्हणून मर्दानी खेळाचा त्यावेळेला जन्म झाला आणि ते जे तुम्ही पातं म्हणताल जे लवतं पातं होतं ते आलं, पण त्याला पट्टाच म्हणतात. दांडपट्टा कसा झाला ते पण सांगतो. एका हातात दांडा म्हणजे दंड आणि एका हातात पट्टा ह्याचा मिळून दांडपट्टा. जे आपण नॉर्मली बघतो आपण आता बऱ्याच ठिकाणी आपण शिवजयंतीला वगैरे आपण बघितले तर दांडपट्टा चालवताना एखादा एक काठी फिरवतो, एखादी मुलगी किंवा जो काही मावळा असेल तो, आणि एखादा पट्टा घेतो. बरोबर. तो खरा दांडपट्टा म्हणजे दंड प्लस पट्टा. ओके. दांडपट्टा तो अपभ्रंश होऊन हे झाला दांडपट्टा. आता जर तुम्ही नीट बघितलं ना तर इथे नाही, पुढे सांगतो. ह्याच्यात काही अजून प्रश्न आहेत? नाही. माझ्याकडनं तुम्हाला एक विचारतो, ह्याचं वजन तुम्हाला काय वाटतं किती असेल? ह्याचं कारण का हा प्रश्न सगळे मला विचारतात पण मी तुम्हाला विचारतो. साधारणतः 2.5 ते 3 किलो असेल. आणि धोपेचं वजन किंवा तलवारींचं वजन जे आपण नॉर्मली इतिहासात सगळ्यांना शाळेतनं ऐकत आलं, त्या धोपेचं मला किमान 2 किलो वाटतं. ओके. तर हा संभ्रम आहे सगळ्या ठिकाणी की आपल्याला शिकवलं गेलं की 25 किलो 65 किलो. मला एक सरळ सोपं गणित आहे रोजच्या वापरातलंच. आपल्या हातात समजा गव्हाची पिशवी आहे, हां, आपण 1 किलो 5 किलो घेतो, 2 किलो घेऊ. आपण 2 किलो घेऊन आपण किती लांब जाऊ शकतो? नाही जाऊ शकत. जास्तीत जास्त आपण 1 किलोमीटर जाऊ. 2 किलो मग हात चेंज करणार. बरोबर. ह्या लढाया 12 घटिका 2 प्रहर चालायच्या. बाजीप्रभूंनी जवळजवळ 2 प्रहर लढले होते. बरोबर. तर मग एवढं मोठं शस्त्र वजन घेऊन आपण कसं करणार? बरोबर. महाराजांनी शस्त्रामध्ये जे बदल केले त्यात शस्त्रांचं वजन कमी केलं
आणि त्यांची लांबी वाढवल्या. ओके. लांबी वाढल्यामुळे काय झालं की शत्रूला शत्रूला तेवढा लांब ठेवता लांबच्या येईल. पट्ट्यातच आपण हे करू शकतो आणि वजन हलकं झाल्यामुळे युद्ध करायला फिरवणं अजून वेळ जास्त- मिळाला हां. की आपण हलकं झालं. आता हे ज्या तलवारी आहेत मग त्या मराठा असो, मुघल असो, डच, फ्रेंच कुठलाही असो, बरोबर. त्याचं वजन 700 ग्राम ते 1000 ग्राम किंवा 1200 ग्राम ह्याच्यावर नाही, ह्याच्यावर नाही, बरोबर ते. ह्याच्यावर असणं शक्य नाही. ह्याच्यावरचं असेल तर ते कुठलं तर दरबारी शस्त्र, जसं महाराजांचा तुळजाभवानी आणि जगदंबा आहे, हे दरबारी शस्त्र आहेत. ओके. हे रत्न जडित आहेत, सोन्याने मडलेले बरोबर, आहेत, ते त्याच्यामुळे त्यामुळे त्याचं त्यांचं वजन वजन वाढतं. वाढतं. मग ते 1-1.5 किलो जातं. बरोबर. तर तशात ते आहे. पट्ट्याचं वजन मी मानतो की तुम्ही 2 किलो सांगितलं पण तेवढं नाही आहे, पण 1-1.5 किलोच्या आसपास आहे. ओके. हे चांगला भरीव पट्टा अर्थात, असेल कारण की ह्याबद्दल पण मी ऐकलेलं हे होतं. हलके आहेत, हे कारण 1200 की- ग्रामपर्यंतच आहेत. हां, ही भारतीय आरमार तलवार आहे. ओके. हां, थोडीशी छोटी आहे पण जर नीट बघितलं तर ह्याच्यात आणि त्या तलवारीमध्ये थोडासा फरक आहे. ही आरमार आता घेऊ तलवार शकतो का? देतो नंतर तुम्हाला. त्याच्यानंतर जर आपण नीट बघितलं तर आपले दुसरं शस्त्र जे आहे ह्याला गुर्ज म्हणतात. काय म्हणतात? गुर्ज गुर्ज गुर्ज. गुर्ज गुर्ज हे शस्त्र आहे ते 3 शस्त्रांचे मिळून एक शस्त्र बनलेलं आहे. ह्याच्या ज्या वरच्या पाकळ्या आहेत त्या कुऱ्हाडीच्या आहेत. त्याच्यानंतर जो मधला दांडा आहे तो गधेचा गज, जी हनुमानची गदा हनुमानाची आहे गदा, बरोबर. त्याचा गज आहे. आणि खालचं जो पकडाची जी मुठ आहे त्या तलवारीची मुठ. तलवारीची मूठ आहे. आता तलवारीचं जे पूर्ण वजन असतं ते आपल्या हातामध्ये असतं, कारण का तलवार आपल्याला फिरवायची असते. ह्याचा वापर होतो शिरस्त्राण किंवा आर्मर. हे जे आर्मर आहे ते भेदण्यासाठी होतं. आता कसं आहे की आपण म्हटलं कुऱ्हाडीचं पातं आहे, तर कुऱ्हाडीचं पातं असल्यामुळे धार असेल, ह्याला धार नसते, हे विदाऊट धार असतं. ओके. ह्याचा फक्त वापर असा असतो की ह्याचं जे वजन आहे पूर्ण इथे असणार, जे काही 2 किलो 1.5 किलो जे वजन आहे ते ह्याच्यात असणार. आणि जेव्हा आपण त्याच्यावरती वार काढतो तर ते आरमार भेदलं पाहिजे ह्या उद्देशानेच काढतो. मग ते आरमार म्हणजे ह्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या धारदार असणार. धार नाही आहेत, मी तुम्हाला तेच म्हणतोय. हे ज्या पाकळ्या आहेत ना, हे बघा धार नाही आहेत. ओके. पण हे म्हणजे ह्याच्या वजनाने ते फुटलं पाहिजे एवढं. हे वजन झालं. आता मी पकडतो ना, माझं हे असं जात आहे, तलवार जात नाही माझ्याकडनं. बरोबर ते. तलवार माझ्या हातात आहे ना, पण ह्याचं वजनच वरती मी किती पकडलं तरी ते वाकणारच आहे, कारण की ह्याचा वापर मला फोडायला करायचा आहे. फोडण्यासाठीच करायचं हां, त्याला. त्याच्यामुळे हे जे आहे हे वजनदार असतं. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ह्या 2 ढाली आहेत, त्या पूर्णपणे चामड्याच्या आहेत. आपण म्हणतो ढाल फुटली किंवा ढाल निकामी झाली, तर ते काय असतं, चामड्याची ढाल जी असते ना ती चिवट असतं, ते पटकन ते तुटत पटकन नाही. तुटत नाही, बरोबर ते. तर त्याचं कसं असतं ना की निकामी होणे म्हणतो आपण. ज्या वेळेला तानाजी मालुसरे सिंहगडावरती होते आणि त्यांची ढाल निकामी झाली, तर ढाल निकामी झाली म्हणजे काय, तर ढाल जे असतं ना हे पूर्ण 4 रिबीटावरती, हे जे 4 फुलं आहेत त्याच्या मागे पकडायला एक मेकॅनिझम असतं. बरोबर. एक जरी फुल निसटलं तर ती अनबॅलन्स होते. ओके. मग ती पकडायला गेली कुठे नाही, एक साईडने खाली येणार, दुसऱ्या साईडने फिरणार, मग ती अनबॅलन्स होते. ह्याचा अर्थ ढाल निकामी झाली, मी काहीच करू शकत नाही. अच्छा. मग एक तर मला दुसरा शस्त्र काढा आणि दोन्ही शस्त्रांनी वार करा, किंवा एका ह्याच्याने जे काय करायचं ते करा. बरोबर ते. हाच शेवटचा पर्याय असतो. ओके. म्हणजे ती ढाल निकामी होणं त्याला म्हणतात. आता त्याच्यानंतर आपण थोडं वर जाऊ. ही आलेमानी आलेमान जे हे होते सैनिक होते, ती त्यांच्या वापरातली ही तलवार आहे, पण ही पण आरमारेच आहे. ओके. आलेमान म्हणजे जे दर्यावरचे जे हे होते आरम- तस्कर म्हणतो आपण त्या टाईपचे, ओके. हां. ते त्यांची ती वापरातली. हो, हां. पॅरिस कॅबिनमध्ये आपण म्हणतो त्या टाईपमध्ये. बरोबर ते. आता इकडे बघितलं तर आपल्याकडे सरळ धोप पण आहे आणि वक्र धोप पण आहे. सरळ धोप जर बघितली तर सरळ धोप हे घोडेस्वार वापर होते, कारण लांबच्या पल्ल्यात आपल्याला शत्रूला नेमायचं आहे. जवळ यायच्या आधीच आपण त्याला हे करायचं, म्हणून त्या लांब असायच्या. त्याची 54 इंच 56 इंच अशी हाईट होती. आणि ह्या ज्या नॉर्मली आहेत ह्या 36 40 ह्या प्रकारात वक्रधोप होत्या. ओके. ज्या आपले जे पायदळातले सैनिक आहेत ते वापरत होते. जसं आता आपण म्हणतो की आपल्याला कान नाक डोळे आहेत, एका तलवारीला पण कान नाक डोळे असतात. जशी आपली अंग आहेत तशी तलवारीची पण अंग असतात. ओके. आता जर तुम्हाला मी नीट सांगतो समजून, इकडे ही तलवार दिसते आपल्याला, बरोबर. हां. आता आपण जेव्हा सुरू करतो तर आपण खालून सुरू करतो, ह्याला म्हणतात गज किंवा कांजा. ह्याच्या खाली जी आहे ती तोटी आहे. आपण तिथे बघितलं एक फुलसारखं आहे ह्याच्या खाली, त्याला आपण कटोरी म्हणतो. ओके. त्याच्यानंतर ह्या जो आहे ह्याला नाकित्ता म्हणतात. काय म्हणतात? नाकित्ता, हँडगार्ड. नाकित्ता. त्याच्यावरती जी आहे ती परस आहे. परस. त्याच्यानंतर हे जे आहे ना ह्याला ठोला म्हणतात. म्हणजे तलवार जेव्हा एकमेकांना आदळते, क्रॉस होते, लागते, तर ती आल्यानंतर इथे आपटते. मग ती आपण पलटवू शकतो किंवा तोडू शकतो. ज्यांना तलवारचं पातं ज्या ह्याच्यात फिट होतं त्याला खजाना म्हणतात. खजाना. खजाना. त्याच्यानंतर वरती येते नेत्र.
त्याच्यानंतर ही आहे याला नाळ म्हणतात. हिचा मागचा भाग जो हा जाड दिसायला पाठ म्हणतात. जिथे नाळ संपते तिथून टोकापर्यंत जो भाग आहे त्याला म्हणतात पिंपळा. पिंपळा. त्याच्यावरचं जे टोक आहे त्याला अग्रटोक. ही झाली धार. ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये गादी येते. पहिली गादी लावायची आपण. बरोबर. हां. ह्याला हे बांधायला मुस्कळ म्हणतात. ही झाली 14 अंग तलवारीची. वा. म्हणजे असं आपल्या इकडे आपण कांड वगैरे वापरतो, तलवारीला सुद्धा असतं. तलवारसुद्धा वापरताना महाराजांनी ज्याप्रमाणे आपल्या मावळ्यांना तलवार दिला तर त्यांची शरीरयष्टी, त्यांचं जे काही कार्य आहे त्याच्यानुसार त्यांना तलवारी महाराजांनी दिल्या होत्या. आता आपण येऊया बख्तरावरती, म्हणजे आर्मर. आता आर्मर कसं आहे की त्यावेळेला आपले मावळे मोस्टली घोंगड्या घ्यायचे. घोंगड्यावरती पटकन तलवारीचा इफेक्ट होत नाही, कारण ते थोडंसं लोकरीसारखं असतं, ते स्लिपरी असतं. आता हे जे आर्मर बघितलं हे 4 कड्यांवरतीच आहे. वर 2 कड्या आणि साईडला 2 कड्या. ते घातलं की लॉक केलं की झालं. पण ह्याच्याकडे जर नीट बघितलं तर हे कुठल्या तरी हुद्देदार एखाद्या मोठ्या सेनापतीचं असेल किंवा तिथल्या दलपती असतो जो ज्या ह्याचा हे असतो त्याचा असेल, तर त्याचं हे आर्मर आहे. त्यामुळे आज हे ह्या कंडिशनमध्ये आहे. आणि ज्यावेळेला आर्मर बनतं तर आपली पूर्ण बॉडीची जी वीत असते त्यानुसार ते बनलं जातं. म्हणजे प्रत्येकाचं आर्मर कोणाचं आर्मर घालू शकत नाही. तर तसं आपल्याकडे हे एक आर्मर परफेक्ट फिट बसलं पाहिजे. ते मापाप्रमाणेच बनवलं जायचं. आता आपल्याकडे एक पत्र आहे. त्या पत्रात असा उल्लेख आहे की 1803 मध्ये जर नीट बघितलं, इंग्लंडच्या एका मासिकामध्ये उल्लेख केला होता की त्यावेळेला टोटल 22 सीमन्स आणि ॲडमिरल्स होते. आणि त्यात पण त्यांनी नमूद केलं आहे की 18 इंग्लंडचे, 3 फ्रान्सचे आणि 1 होता तो मराठांचा होता. आणि तोच 1 नंबर अव्वल होता, तो म्हणजे तुळाजी आंग्रे 1757. म्हणजे त्या मासिकातसुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की आज आम्ही किती वरचढ झालो भारतावरती तरी आरमारामध्ये हे मराठेच होते. आणि त्याचं सुंदर उदाहरण त्यांनी म्हटलं पण आहे, ॲडमिरल्स अँड सीमन्स. आणि त्यातला पहिला जो आहे तो तुळाजी आंग्रे. ह्यांच्या कारकिर्दीत असं झालं की ज्यावेळेला आपण आरमारात आहोत, समुद्र जरी आपला असला तरी आपल्या तिथून समुद्रातनं जो प्रवास करायचा आहे त्यासाठी आपल्याला पहिले फ्रान्सांचे परवाने लागायचे. ह्यांनी त्यांना सहकारी करून सोडलं होतं आणि ते असं केलं होतं की फ्रान्सांना नंतर आपल्याकडे परवाने घ्यावे लागले. ही एक गंमत झाली. मगाशी आपल्या किरणाशी बोलणं झालं की तिथे जर आपण कॉपरन कॉईन बघितलेत, पहिले 2 कॉपरन आहेत, मग शिवराई आहे, शंभू आहे आणि मग लारीन आहे. बरोबर. ते कॉपरन कॉईन हे समुद्राचा जो आपला भाग आहे, कोस्टल म्हणतो, तिथे वापरत होते. ज्यावेळेला महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा इंग्रजांना असं वाटलं की आता आपण आपले कॉईनसुद्धा इथे वापरू शकतो, कारण महाराजांची आपली ओळख झाली आहे, मैत्री खातर ते वापरू देतील. पण महाराजांनी त्यांचं दुरूनच ओळखलं होतं की यांना बोट दिलं तर हे हात पकडणार. त्यांनी त्यांना सरळ सांगितलं की नाही, आमच्या राज्यात आमचेच कॉईन वापरायचे, आमचंच चलन चालणार, तुमचं चलन चालणार नाही. त्याच्यामुळे ते तसेच राहिले. त्याच्यावर जर तुम्ही नीट बघितलं तर बॉम्बे आणि त्याची तारीख लिहिली आहे, तर ते तुम्हाला ते खाली बघता येईल. यावरून महाराजांची दूरदृष्टी कळते. जसं आज आपण बघतो की आपला भारताचा रुपया आणि अमेरिकेचा डॉलर आहे, तर आज त्यांचं वर्चस्व ते लोक गाजवून ठेवतात. कारण की त्या लोकांना कदाचित कुठून, म्हणजे महाराज त्यावेळेला केवढी दूरदृष्टी होती का ती की बाबा दुसऱ्यांचं चलन आपल्या इथे येता कामा नये म्हणून. करेक्ट. आपल्याला आता त्या गोष्टीचा आत्ता आपल्याला चांगला अनुभव येत असेल की बाबा आपल्याला एका डॉलरसाठी किती पैसे आपल्याला मोजावे लागतात. करेक्ट आहे. आणि तेच त्यावेळेला महाराजांनी ओळखलं होतं. त्याच्यामुळे चालेल. जय शिवराय. धन्यवाद. समोर स्क्रीनवर दिसत असलेल्या छोट्या तोफेस इशारेतीच्या तोफा म्हटलं जातं. विशेष व्यक्ती सदरेवर अथवा गडावर येत असेल त्यावेळी सर्वांना सूचित करण्यासाठी ह्या तोफेचा उपयोग केला जात असे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या ऐतिहासिक आणि कला प्रदर्शनीचा प्रवास आपला इकडेच थांबलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.